कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बैठक। कर्जमाफीची तारीख जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार कडूंचा निर्धार। बच्चू कडूंच्या शेतकरी कर्जमाफी आंदोलनाला मनोज जरांगेंचा पाठिंबा। जालन्यातून जरांगे नागपूरमध्ये। मनसेचा आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मेळावा। राज ठाकरेंचं एकदा लाव रे तो व्हिडिओतून मतदार यादी घोळाचं प्रेझेंटेशन देणार। तर मोर्चाच्या प्लॅनिंगसाठी मविया नेते आणि राज ठाकरेंची बैठक। आमदार रोहित पवारांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता। भाजप पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर बोगस आधार कार्ड प्रकरणात गुन्हा दाखल। डोनाल्ड ट्रम्प यांचं बोगस आधार बनवणं होण्याची शक्यता। माजलगावच्या व्यक्तीकडून अजित पवारांच्या स्वाक्षरीचं बनावट पत्र सादर करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल। प्रशासकीय कामकाजाच्या सुरक्षिततेवर सवाल। मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षपद निवडणुकीची रंगत आणखी वाढली। विहंग सरनाईक, प्रसाद लाड यांच्यानंतर नाना पटोलेही इच्छुक। राजेश अग्रवाल पुन्हा राज्याच्या सेवेत। पुढच्या आठवड्यापासून सेवेत रुजू होणार। मुख्य सचिवपदी नियुक्ती होण्याची शक्यता। पुणे जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणात रवींद्र धंगेकर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणार। बिल्डर गोखलेंनी माघार घेतल्यानंतरही गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, धंगेकरांची मागणी। गुंड निलेश घायवळ प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता। पुणे पोलीस लवकरच ईडीला पत्र पाठवणार। सूत्रांची माहिती, जमीन व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी होण्याची शक्यता। बीडमधल्या गुंडाराज संपेना। टोक्याकडून हॉटेल कामगाराला बेदम मारहाण। किरकोळ कारणावरून लोखंडी रॉड, दांडक्यानं मारहाण। बीड पोलिसांकडून गावगुंडांचा शोध सुरू। राज्यात 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा अंदाज। कोकण किनारपट्टी भागात पाऊस कायम। ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता।